श्री स्वामी समर्थ. गुरुचे महापरिवर्तन मेष राशीवर कोणता प्रभाव पडेल? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुरु परिवर्तन करणार आहेत, म्हणजे गुरु वक्री होणार आहेत. याचे मेष राशीला कोणते फळ मिळणार? या काळात मेष राशीच्या व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी? या काळात तुम्हाला लाभ मिळतील की आव्हानांना सामोरे जावे लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वक्री गुरु मेष राशीला काय फळ देतील. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. गुरु वक्री म्हणजे काय? सर्व ग्रह ठराविक गतीने सूर्याची परिक्रमा करत असतात, पण जेव्हा मध्येच पृथ्वी एखाद्या ग्रहाला मागे टाकते, म्हणजे तो ग्रह उलटा चालतो असे दिसते, याला वक्री असे म्हणतात. पण वास्तवात असे काही नसते. हे गतीमुळे असे वाटते, पण ग्रह जेव्हा वक्री किंवा मार्गी होतात तेव्हा अचानक बदल घडवून आणतात. मेष राशीवर वक्री गुरु काय प्रभाव टाकतील? गुरु मेष राशीच्या 4थ्या घरात वक्री होणार आहेत आणि 4थे घर हे सर्व सुखसुविधांचे असते. 4थे घर आई, भौतिक सुख, महागड्या वस्तू, वाहन, जमीन, प्रॉपर्टी इत्यादींचे घर मानले जाते. जर गुरु उच्च स्थितीत विराजमान असतील तर शुभ फळ देतात आणि नीच स्थितीत असतील तर अशुभ फळ देतात. गुरुची दृष्टी 8व्या घरावर, 10व्या घरावर आणि 12व्या घरावर पडत आहे. या काळात मेष राशीच्या व्यक्तींना गुरु वक्री मानसिक व वैचारिक पातळीवर शिकवण देतील. तुम्हाला नवीन अनुभवातून काहीतरी शिकायला मिळेल. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींना गुरु आरोग्याबाबत चांगले फळ देतील. या काळात तुमचे जुने आजार बरे होतील, पण तुम्हाला आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला या काळात आराम आणि व्यायाम यावर भर द्यावा लागेल. या काळात तुम्ही कामाचा अतिताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा ताण घेऊ नका. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना गुरु चांगले यश देतील. तुम्हाला जुन्या विषयांचा पुन्हा अभ्यास करता येईल. या काळात तुम्ही आपले प्रयत्न सोडू नका. अधिक नियमित आणि शिस्तबद्ध बना. गुरु वक्री असल्याने तुमची स्मरणशक्ती आणि अवलोकन शक्ती वाढेल. स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळवू शकाल. परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना एखादी शुभ वार्ता मिळेल. कौटुंबिक जीवन. वक्री गुरु मेष राशीच्या कुटुंबातील वातावरणात आनंद आणि शांतता प्रदान करतील. या काळात कुटुंबात एखादा नवा सदस्य येण्याची शक्यता आहे. काही जुने वाद मिटतील, पण त्यासाठी तुम्ही शांत आणि समजूतदार दृष्टिकोन ठेवणे उपयोगी ठरेल. तसेच कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा ठेवावा लागेल. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात चांगला आर्थिक लाभ मिळेल. जुने कर्ज फेडू शकाल. नवीन उत्पन्नाचे स्रोत सापडतील, पण तुम्हाला बचत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यासाठी खर्चांवर नियंत्रण ठेवा. पैशांचे व्यवस्थापन नीट ठेवल्यास चांगला फायदा होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या व्यावसायिकांना या काळात आधीच्या करारांचे पुनरावलोकन करणे फायद्याचे ठरेल. भागीदारीत व्यापार करत असाल तर विश्वासाचे विषय चर्चेत आणा. नवीन गुंतवणुकीपेक्षा जुनी देणे वसूल करणे आवश्यक राहील. यामुळे व्यवसायात चांगला नफा कमावता येईल. तसेच नोकरदारांना या काळात थोडासा संयम ठेवून वागावे लागेल. तुम्हाला पदोन्नतीची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्तींशी गैरसमज होऊ देऊ नका. त्यांच्याशी स्पष्ट संवाद ठेवा. यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. कामाच्या ठिकाणी जुने प्रोजेक्ट पूर्ण होतील. करिअरमध्ये उत्तम प्रगती साधता येईल. कार्यक्षेत्रात कामावर लक्ष केंद्रित केल्यास चांगला लाभ होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना वक्री गुरु आनंद देतील. तुमच्या नात्यात घट्टपणा येईल. तुम्ही जोडीदाराशी संयम आणि प्रामाणिकपणाने वागाल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. तसेच तुमच्या नात्यातील जुने गोंधळ संपतील. यामुळे प्रेमाच्या नात्यात मधुरता येईल.
वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराशी थेट आणि शांतपणे बोलाल. या काळात थोडे भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण क्षणिक राग पण नात्यात ताण आणू शकतो. एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्यासाठी हा काळ चांगला असेल. उपाय: मेष राशीच्या व्यक्तींनी गुरुवक्री या कालावधीत काही प्रभावी उपाय करावेत, ज्यामुळे शुभ फळ मिळेल. ओम गुरुवे नमः या मंत्राचा रोज जप करावा. भगवान विष्णू किंवा संत ज्ञानेश्वर यांची प्रार्थना करावी. गुरुवारी उपवास करा किंवा हलके अन्न ग्रहण करा. गुरुवारी शिक्षक, वडीलधारी व्यक्ती किंवा आध्यात्मिक गुरु यांचा आदर ठेवा. पिवळा कपडा, हळद किंवा चना दान करणे लाभदायक ठरेल. एकूण मेष राशीला वक्री गुरु, पुनर्मूल्यांकन, नवीन शिकवण आणि अंतर्मुक्तेचा काळ असेल. या काळात बाह्य यशात थोडा विलंब होईल, पण अंतर्गत स्थैर्य वाढेल. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन, श्रद्धा आणि संयम ठेवला तर वक्री गुरु तुमच्या जीवनात दीर्घकालीन यश, शांतता आणि ज्ञान प्रदान करतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.